नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतोय। बघा, स्वच्छता निरीक्षक भरती 2025 ज्यामध्ये महानगरपालिका, नगर परिषद आणि आरोग्य विभाग इत्यादी सर्व खात्यांतर्गत स्वच्छता निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर या खात्याची पदभरती घेतली जाते। बघा, नुकतीच जी काही महानगरपालिका नवी मुंबईत जाहिरात प्रसिद्ध झाली तिच्यामध्ये सुद्धा जागा आहेत। त्यानंतर आगामी तुमचे जे काही कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे, नाशिक, अमरावती, ठाणे ह्या ज्या महत्त्वपूर्ण महानगरपालिका आहे या सर्वांमध्ये जास्तीत जास्त स्वच्छता निरीक्षक या जागाची काय पदभरती होणार आहे। तर या पदभरतीमध्ये हे जे पद आहे तर या पदामध्ये संपूर्ण महत्व बरचसं महत्व आहे काय तांत्रिक घटकाला दिलं जातं। म्हणजे एकंदरीत जर विचार केला आपण की तुम्हाला याच्यामध्ये 100 प्रश्न जे असतील तर या 100 प्रश्नापैकी 40 प्रश्न म्हणजे किती 80 मार्कासाठी तुम्हाला तांत्रिक घटक तुम्हाला इथे विचारले जाणार। किती 80 मार्कासाठी तांत्रिक घटकावर आधारित प्रश्न विचारले जाणार। तर यामध्ये नेमकी तांत्रिक अभ्यासक्रम काय, कोणते घटक आपण अभ्यासले पाहिजे, त्यामुळे आपल्याला 80 पैकी 80 मार्क मिळतात। कारण की जो काही नॉन टेक्निकलचा जो काही घटक आहे हा सर्वांचा चांगल्या प्रकारे बऱ्या प्रकारे पाठ झालेला आहे, बऱ्या प्रकारे आपला काय त्याचा सराव आहे। परंतु तांत्रिक घटक हे आपल्याला बरेचसे नवीन आहेत। काही ठिकाणी आपल्याला याची माहिती मिळते, योग्य ती माहिती मिळत नाही, योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही। या कारणाने सुद्धा काय बऱ्याच जण या पोस्टला काय मुकले जातात। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, सर्वप्रथम की जे काही स्वच्छता निरीक्षक जे काही पद आहे तर स्वच्छता निरीक्षक पदासाठी आपलं पुस्तक लवकरच मार्केटला उपलब्ध होत आहे। बघा, स्वच्छता निरीक्षक जो काही पेपर 2 आहे तर या पेपर 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। यामध्ये की पेपर 2 साठी संपूर्ण जो काही अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाची रचना केली आहे। संपूर्ण नवीन अभ्यासक्रम जसं की सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व्यवस्थापन आहे, पर्यावरण, संगणक ज्ञान, नवीन तंत्रज्ञान काय, महाराष्ट्राचे प्रशासकीय ज्ञान कोणते, मॅनेजमेंट ऍक्ट आहे, केंद्र राज्य सगळे महत्त्वाचे जे काही संपूर्ण महत्त्वपूर्ण स्त्रोतावर आधारित या पुस्तकाची रचना केलेली आहे। लवकरच पुस्तक आपलं मार्केटला उपलब्ध होऊन जाईल। पुस्तका व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी तुम्हाला संपर्क करू शकता 73 87 50 58 02। बघा, 73 87 50 58 02 यावर तुम्ही संपर्क साधून पुस्तकाविषयी अधिक माहिती विचारू शकता। चला बघा की आता सुरुवातीला जाऊन पेपर पद्धती कशी नगर परिषद मध्ये की तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला एकूण काय 2 पेपर असतील। एक आहे तुमचा पेपर पहिला आणि पेपर दुसरा। एकूण तुम्हाला याच्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील 200 मार्कांसाठी। तर यामध्ये मराठी 15 प्रश्न 30 मार्कांसाठी आहे, इंग्रजी 15 प्रश्न विचारले जातील, सामान्य ज्ञानावर तुम्हाला 15 प्रश्न म्हणजे 30-30 चं स्वरूप आहे। हे तुम्हाला कुठं 12वी पर्यंत याच्यामध्ये विचारला जाईल। मग आपल्याला माहिती मराठी इंग्रजी तर एकूण याला काही 70 मिनिटं तुम्हाला वेळ असणार आहे। लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला काय 70 मिनिटं वेळ असणार आहे। त्याचबरोबर नॉन पेपर 1 मध्ये असणारा बौद्धिक चाचणी, गणित बुद्धिमत्ता दोन्ही घटक इथे विचारले जातील। हे संपूर्ण काय मराठी इंग्रजी भाषेमध्ये गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान प्रश्न उपलब्ध असतील। त्यानंतर पुढचा जो घटक आहे पुढचा घटक तुम्हाला जो काही दुसरा पेपर 2 आहे 40 प्रश्न आहेत 80 मार्कासाठी। मग यामध्ये काय वाचायचंय 50 मिनिटं आहेत। पेपरला क्वेश्चन तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये असतील, मराठीमध्ये सुद्धा असतील, इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा याच्यामध्ये असतील। अशा स्वरूपाचा काय तुम्हाला पेपर तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला असणार आहे 100 मार्क असणार आहे 200। तर या 200 पैकी जे काही 80 मार्क आहेत 80 मार्क आहे तुम्हाला टेक्निकल घटकाला आधारित आहे। मग हे संपूर्ण घटक कोणते आहेत तर हे आपण इथं जाणून घेणार। बघा, पहिला घटक आहे बघा स्वच्छता व्यवस्थापन। बघा, स्वच्छता व्यवस्थापनामध्ये स्वच्छता निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या कोणत्या, घनकचरा व्यवस्थापनाचे नियम कोणते, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन आहे, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ संरक्षण आहे, स्वच्छता आहे। त्यानंतर मलजयाचे व्यवस्थापन, शौचालयाचे प्रकार, यात्रा शिबिर सणांच्या दरम्यान करायची स्वच्छता कोणती आहे, कचऱ्याच्या विविध स्त्रोतांचे नियोजन आहे, संकलन, ई कचरा म्हणजे काय, गार्डन वेस्ट काय, घरगुती धोकादायक कचरा, बांधकाम पाडकाम कचरा जो काही काय व्यवस्थापन आहे। त्यानंतर ओला कचरा जिरवणे तंत्रज्ञान कोणती प्रणाली वापरली जाते, हाताने मैल उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे आणि त्यांचं काय पुनर्वसन करणे याचा अधिनियम आहे 2013 चा, तो सुद्धा काय। त्यानंतर घरगुती कचरा व्यवस्थापनाचे म्हणजे होम कंपोस्टिंग खत कशा प्रकारे बनवतो आपण हा सुद्धा घटक आहे। नंतर काय उन्हाळ आणि भटकी कुत्री जनावर यांचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे। हे जे तांत्रिक घटक आहे हे संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅच तुम्हाला 499 रुपयामध्ये आपल्या त्रिशा फाउंडेशन या ऍपवर उपलब्ध आहे। बघा, ही बॅच मी स्वतः तांत्रिक घटक मी पण शिकवणार आहे, माझ्यासोबत कोमल मॅडम आहे। या संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅच तुम्हाला 499 रुपयाला हे होऊन जाईल। या पुस्तक जे आहे पुस्तकाच्या नोट संपूर्ण नोट्स काय 149 रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन या ऍपवर तुम्हाला उपलब्ध होऊन जाते। बघा की दुसरा घटक कोणता आहे, सार्वजनिक स्वच्छता बघितल्यानंतर सार्वजनिक जे काही आरोग्य तर आरोग्यामध्ये कोणतं, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनाची संरचना कशी आहे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरोग्य विभागाच्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत, त्यानंतर संसर्गजन्य रोग कोणते आणि असंसर्गजन्य आजार जे
त्या रोगांचं विज्ञान, त्यानंतर आजाराचे प्रसारण नियंत्रण, आजार कसे पसरतात त्याच्यावर नियंत्रण कशा प्रकारे केलं पाहिजे, साथीच्या रोगांचं प्रसार नियंत्रण आहे, जनजागृती, व्यवहार विज्ञान, आरोग्य शिक्षण काय, माता व बाल कल्याण आहे, पोषण लसीकरण आहे. हा घटक मागच्या याच्यामध्ये सुद्धा आपण चांगला सविस्तर बघितला. व्यक्तिगत स्वच्छता, प्रथमोपचार, जनसंख्या, जनसांख्यिकी विज्ञान जे आहे, जन्म मृत्यू कायदा आहे, महत्वपूर्ण जे काही महत्वाचे सांख्यिकी आहे, जे काही लोकसंख्येवर आधारित घटक आहे, हा घटक सुद्धा आहे. त्यानंतर आरोग्य विषयक काही सांख्यिकीय माहिती आहे. नगर महाराष्ट्र, नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये आरोग्य स्वच्छतेचे काही विशेष नियम दिले, तर कशा प्रकारे स्वच्छता या ठिकाणी असली पाहिजे. त्यानंतर पर्यावरण संवर्धन आहे आणि सफाई कर्मचारी यांना आवश्यक सुरक्षा साधने हाताळण्यासाठी व्यवस्थापन, हा घटक तुम्हाला काय तांत्रिक घटकामध्ये आरोग्यामध्ये असणार आहे. पुढचा घटक आहे, पुढचा घटक पर्यावरण, हे सुद्धा संपूर्ण घटक आपल्या पुस्तकामध्ये कव्हर केले. संपूर्ण घटक पुस्तकामध्ये कव्हर केले. पर्यावरणामध्ये पर्यावरणाविषयी कोणकोणते महत्वाचे कोणते कायदे झाले, त्यानंतर पर्यावरण स्थिती अहवाल कधी जास्त होते कधी कमी झालं, त्यानंतर महाराष्ट्र केंद्रीय प्रदूषक नियंत्रण मंडळ जे आहे हे संपूर्ण आरोग्यविषयक परीक्षांसाठी महत्वाचा घटक आहे. त्यानंतर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कायदा जो काही व्यवस्थापन आहे हा झाला घटक. आणि शेवटचा एक घटक आहे टेक्नॉलॉजी मधला संगणक ज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान कोणकोणते वापरात आलं पाहिजे आणि आपल्याला काय काळाच्या ओघामध्ये माहिती असलं पाहिजे. जसं की भौगोलिक माहिती प्रणाली GIGPS चा घटक आहे. जिओ टॅगिंग म्हणजे काय, मासिक अहवाल MIS रिपोर्टिंग आहे. QR कोडिंग म्हणजे काय, RFID म्हणजे काय, त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, ड्रोन आहे, रोबोटिक्स टेक्नॉलॉजी आहे आणि महाराष्ट्र नागरी प्रशासन जे ज्ञान आहे, हे संपूर्ण घटक जे आहेत हे संपूर्ण घटक आपल्या पुस्तकामध्ये कव्हर होतील. लक्षात घ्या, पुस्तकामध्ये संपूर्ण घटक कव्हर होतील. संपूर्ण अद्ययावत स्वरूपाचं पुस्तकाची रचना मांडली केलेली आहे. याच्यामध्ये लवकरच पुस्तक आपलं मार्केटला उपलब्ध होऊन जाईल. पुस्तकाविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता. 73 87 50 58 02 हा नंबर आहे. या नंबरवर संपर्क साधून तुम्ही पुस्तकाविषयी अधिक माहिती विचारू शकता. तसंच आपला नगर परिषद ई-बुक हे पुस्तक जे आहे हार्ड कॉपी मध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे. आणि जे काही ई-बुक आहे, ई-बुक तुम्हाला 149 रुपये फक्त ऍप मध्ये प्राप्त होऊन जाईल. त्याचबरोबर सर्व संभाव्य प्रश्न हे आहेत MCQ 29 रुपयामध्ये, TCS चे सुद्धा इंग्लिशचे आहेत 49 रुपयामध्ये, मराठीची रिव्हिजन नोट्स आहे 21 रुपयामध्ये. अशा प्रकारचा संपूर्ण परीक्षा विमुख संपूर्ण नोट्स आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर उपलब्ध आहे. मित्रांनो, बॅच याची सुरू झालेली आहे. बॅचला तुम्ही लवकरच जॉईन करू शकता, कारण की येणाऱ्या 2025 मध्ये तुम्हाला जर का स्वच्छता निरीक्षक ही पद भरती जर काढायची असेल, हे पद तुम्हाला मिळवायचं असेल, तर हे तेवढं तुम्हाला गोष्टी केल्या तर तुम्हाला सहजरित्या तुम्हाला यश या ठिकाणी काय प्राप्त होणार. मित्रांनो, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.